नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे ऋषिकेश बाजार समितीच्या अध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ती लढणार आहे आणि तो बिनविरोध निवडून येणार आहे. गावकऱ्यांनी तिथे सयाजीरावची वाट लावलेली असणार आहे. त्याचबरोबर सयाजीरावने सांगितलेलं होतं की या निवडणुकीसाठी तुम्ही सारंगची निवड करावी, पण आता घडणार मात्र वेगळंच आहे आणि गावकऱ्यांच्या समोर हे सत्य येणार आहे. कारण आत्तापर्यंत ज्या सयाजीरावने केलेली कारस्थानं आणि स्वतः सुमित्राने येऊन जरी सांगितलेलं असलं तरीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेस फक्त आणि फक्त इथे ऋषिकेशचीच निवड झालेली आहे आणि ऋषिकेश व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही तो न्याय मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. हे सगळं जेव्हा घडलेलं असतं आणि तेव्हा मात्र आता ऋषिकेश बिनविरोध निवडून आलेला आहे आणि त्याचबरोबर जानकी त्याचं स्वागत करत आहे. ऋषिकेशची जंगी मिरवणूक निघत आहे. सगळेजण जाम खुश आहेत. गावकऱ्यांनी त्याला उचलून घेतलेला आहे आणि जानकी मात्र औक्षणाचं ताट घेऊन ऋषिकेशच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. तर हे सगळं कसं होतं, नक्की आता सयाजीरावला तोंडावर कसं पाडलं जातं, या सर्व गोष्टींचा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सयाजीरावने माणसं कामाला लावलेली असतात, कारण त्याला ऐश्वर्याने फोन करून सांगितलेलं असतं की आता त्यांना घराबाहेर काढलेलं आहे आणि आता त्यांना भीक मागायची वेळ आणायची आहे आणि जरी भीक मागायला आले तरीही त्यांना कोणी भीक वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे डॅडा आपल्याला, असं सगळं सयाजीरावला ऐश्वर्याने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र सयाजीराव त्याच्या माणसांना सांगू लागतो काही झालं तरी तो ऋषिकेश जो आहे त्याला इथून आपण बाहेर निघू द्यायचं नाही. या गावाच्या बाहेर त्याची हकालपट्टी करायची आहे. त्याला कळूच द्यायचं नाही की तो काय करत आहे ते, आणि त्याने आपल्याशी पंगा घेतलेला आहे तर त्याला ही भोगावंच लागणार आहे. हे सगळं बोललंच जात असतं आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या आनंदाने सांगत असते आणि ती म्हणते की डॅडा आणखी एक काम करायचं आहे, कारण आता आपण हे सगळं केलेलं आहे तर आपल्याला काहीही झालं तरीही एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे की जो ऋषिकेश आहे त्याने बाजार समितीवर आहे त्याला तिथून काढायचं आहे आणि नानासाहेबांची अशी अवस्था आहे तर त्या जागी आपल्याला सारंगला ठेवायचं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि आता तो सगळा डाव त्यांच्या दोघांनी रचलेला असतो. हे सगळं त्यांचं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्याने हे सगळं फोन करून तिच्या डॅडाला सांगितलेलं आहे आणि तिचा डॅडा मात्र तिच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि त्याने फक्त एकच गोष्ट ठरवलेली आहे की काहीही झालं तरी ही जी सत्ता आहे ती फक्त आपल्या लेकीला मिळवून द्यायची आहे. या सगळ्यावर फक्त आपल्या लेकीचा अधिकार आहे एवढंच त्याने ठरवलेलं असतं आणि सगळी कारस्थानंही त्याची सुरू असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ऐश्वर्याला सयाजीराव सांगत असतो की तू आता एक काम करायचं आहे, तुझ्या सासूकडे जायचं आहे आणि तिथं सांगायचं आहे जोपर्यंत तुझी सासू येऊन तिथं सर्वांच्या समोर सांगणार नाही की हे सगळं जे आहे ते सारंगला द्या तोपर्यंत बाजार समितीमधली कोणीही लोक ऐकणार नाहीत. जोपर्यंत तुझी सासू येऊन तिथं सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला काहीही अर्थ नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ऐश्वर्या आता सुमित्राकडे जाते. सयाजीरावने तोपर्यंत त्याच्या माणसांना कामाला लावलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आत्ताच्या आत्ता जायचं आहे आणि तो ऋषिकेश नक्की कुठे बोंबलत हिंडतोय ते बघायचं आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. मुळशी गावाच्या बाहेर त्याची हकालपट्टी झाली पाहिजे, हे सगळं तो बोलत असतो. तर इकडे आता सुमित्राकडे ऐश्वर्या जाते आणि ऐश्वर्या म्हणू लागते की आई मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता जानकी वहिनींनी जे कांड केलेलं आहे त्यामुळं त्यांना आपण या घराच्या बाहेर तर काढलेलं आहे, परंतु आणखी एक गोष्ट राहते ती म्हणजे सारंग. कारण आपल्याला काही करून सारंगला कंपनी त्याचबरोबर बाजार समिती या गोष्टी हँडल करायला दिल्या पाहिजेत. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी सुमित्रा म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा ऐश्वर्या सांगते की आता बाजार समितीवरती नानांचं आणि आपल्या ऋषिकेश दादांचं नाव आहे, पण काही झालं तरी आपल्याला आता सारंग कंपनी पाहतोय आणि सारंग ह्या सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करू शकतात.
तर आपल्याला सारंगचं नाव तिथं टाकलं पाहिजे, हे बोललं जात असतं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, म्हणजे तुला म्हणायचं काय आहे? तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते की बाजार समितीवरती आता नाना तर जाऊ शकत नाही आहेत, पण आपल्याला आता तिथे सारंगचं नाव ॲड करावं लागेल आणि ऋषिकेश दादांचं नाव त्यातून काढून टाकावं लागेल, हे ऐश्वर्या बोलत असते. तेव्हा मात्र सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, म्हणजे हे कसं शक्य आहे? तेव्हा आजी म्हणते की का शक्य नाही आहे? जर त्याने तुला आई म्हणणार नाही असंही तो सावत्र आहे, हे घर सोडून निघून गेलेला आहे, त्याला रणदिवेंचं नावही लावायचं नाही, तर रणदिवेंच्या नावामुळे मिळणाऱ्या फॅसिलिटी त्याला का द्यायच्या आहेत? सुमित्राला ती म्हणते की तुला काही करून सारंगचं नाव आता पुढे करावं लागेल आणि हे सगळं तुला आता मान्य करावंच लागेल, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऐश्वर्या हे सगळं बोलत आहे. तेव्हा शर्वरी म्हणते की आई हे चुकीचं आहे, आपण असं नाही करू शकत, कारण दादाने ते स्वतःच्या कष्टाने कमवलेलं आहे, ते दादाचं स्वतःचा हक्काचं आहे, तर ते आपण त्याच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. काही झालं तरी ते दादाच्या स्वतःच्या हक्काचं आहे, ते आपल्याला लुबाडण्याचा कोणताही अधिकार नाही, हे सगळं बोललंच जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे ऐश्वर्याने तर हे कांड केलेलं आहे. आता सुमित्रा म्हणते की बरोबर आहे, आपण नानांकडे जाऊया आणि नानांना विचारूया. नानांना जाऊन सुमित्रा म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का, सारंगचं नाव आहे ना, ते आपण बाजार समितीमध्ये देऊया. तेव्हा नाना हो म्हणतात, कारण ऐश्वर्या पाठीमागून खाणाखुणा करत असते आणि नानांना धमकावत असते. हे सगळं सुमित्राच्या लक्षात येत नाही. आणि आता ऐश्वर्याने जे कांड केलेलं आहे त्यामुळं सौमित्र इकडे ऋषिकेशकडे आलेला आहे आणि तो ऋषिकेशला म्हणत आहे की दादा काही झालं तरी हे जे काय चाललेलं आहे ते तुला स्वीकारावं लागणार आहे. माझा जसा तुझ्यावरती विश्वास आहे तसा आपल्या शेतकरी बांधवांचाही तुझ्यावर तेवढाच विश्वास आहे आणि काहीही झालं तरी तुला त्यांचा विश्वास तिथे घालवता येणार नाही, कारण त्या लोकांनी तुझ्यावरती तेवढा विश्वास टाकलेला आहे, त्यांना तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून ती लोक अजूनही तुझ्यावर विश्वास ठेवत आहेत. तुझ्या मनात जे काय चालू आहे ते दादा चुकीचं आहे, तसा विचार तू चुकूनही करू नकोस. काही झालं तरी तुला बाजार समितीचीही निवडणूक लढण्यासाठी गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस बघितलं ना, कारण त्या सयाजीरावने काय केलेलं आहे ते हे सगळं चालू असतं. आणि तेव्हा मात्र आता तिथे सगळेजण गोळा झालेले असतात आणि ते सुमित्रा तिथे जाते आणि त्यांना म्हणते की ऋषिकेश रणदिवे याला आम्ही आमच्याकडून बेदखल केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कानावरती ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या सर्व बातम्या खऱ्या आहेत, त्यामुळं काहीही झालं तरी आत्ता तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे की ऋषिकेश रणदिवे यांचं नाव काढून त्याच्या जागी सारंगचं नाव ॲड करावं लागणार आहे. हे बोलल्यानंतर ते म्हणतात की वहिनी तुमचं म्हणणं आम्हाला सगळं पटत आहे, पण तुमच्या गोष्ट लक्षात येते का, कारण काहीही झालं तरी आम्ही हे करू शकत नाही, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे आणि सगळी लोक जे म्हणतील तोच निर्णय घ्यावा लागणार आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की नानासाहेबांना जानकीने ढकलून दिलेला आहे, ऋषिकेशच्या बायकोने त्याला त्यांच्या जीवावर उठलेले आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि जर तुम्ही आत्ताही म्हणत असाल की काहीही झालं तरीही आम्ही हे करू शकत नाही, तेव्हा ते म्हणतात की असं होणं शक्यच नाही, कारण तुम्हाला जे वाटतंय तसंच सगळं नाही, कारण आत्ता काही झालं तरी ऋषिकेश रणदिवेंनी स्वतःचं स्थान स्वतः निर्माण केलेलं आहे. आजपर्यंत कितीतरी संसार त्यांनी उभे केलेले आहेत, कोणाला कसलाही त्रास झालेला नाही. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यांनी असं केलेलं आहे? पण लोकांची काय इच्छा आहे त्या इच्छेवर सगळं ठरणार आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे काय ऐकायला मिळतंय, अजून काय काय पाहायला मिळणार आहे. आणि इकडे जानकी म्हणत असते की ऋषिकेश तुम्हाला काही झालं तरी या निवडणुकीसाठी जावं लागणारच आहे, हे स्पष्टपणे जानकी सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सुमित्रालाही तेवढाच धक्का बसलेला असतो. सुमित्राही विचार करत असते आपण हे बोललेलो आहे आणि सुमित्रा तिथून जाते. जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्हाला जावंच लागणार आहे आणि त्याच वेळी सौमित्रही तिथं आलेला असतो आणि सौमित्रही सांगू लागतो की दादा तुला जावंच लागणार आहे, शेतकरी बांधवांसाठी हे सगळं करावंच लागणार आहे. गुलाबी ऋषिकेशला तेच समजवत असतो, सांगत असतो की हे सगळं करावं लागणार आहे. आणि तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि ऋषिकेश जाण्याचा निर्णय घेतो.
ऋषिकेशला काहीही झालं तरी आता तिथे जायचं असतं, पाहायचं असतं नक्की काय घडलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तिथे उलगडून बघायच्या असतात. म्हणून ऋषिकेश तिथं जातो आणि तिथं गेल्यानंतर त्याला धक्का बसतो, कारण सगळे लोक ही त्याची वाट बघत बसलेली असतात. सगळ्यांना असं वाटत असतं की ऋषिकेश दादांनी आलं पाहिजे आणि लोक तिथं घोषणाबाजी करू लागतात की एकच वादा ऋषिकेश दादा, आम्हाला फक्त ऋषिकेश दादाच हवे आहेत. ह्या सगळ्या घोषणा हा सगळ्या चालू असतात आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि तिथे आलेल्या आपल्या सयाजीरावचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. सयाजीराव पाहतच राहतो. त्याला कळतच नाही आहे की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. कारण सयाजीरावला असं वाटत असतं की काही झालं तरी ही सत्ता आपल्याला मिळणार आहे. सारंगला फक्त आपण नावापुरतं तिथं पाठवायचं आहे, पण सगळी सूत्र आपल्या हातात घ्यायची आहेत. हा सगळा डाव असतो तो म्हणजे इथे सयाजीरावचा. पण आता लोक तिथे येतात आणि म्हणतात की ऋषिकेश दादा. तेव्हा तिथे असलेली समिती आहे ते म्हणते की नाही, काही झालं तरी बाजार समितीच्या अध्यक्षपदासाठी ऋषिकेश दादाच योग्य आहेत आणि ऋषिकेश दादांचीच निवड होणार आहे. सारंगला पण मनातून कुठंतरी वाटत असतं की नाही, माझ्यापेक्षा ऋषिकेश दादाच हे चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो आणि माझ्यापेक्षा ऋषिकेश दादाच या सगळ्या गोष्टी मनापासून करू शकतो. त्यामुळं काहीही झालं तरी ऋषिकेश दादाच यासाठी योग्य आहे असं सारंगलाही वाटलेलं असतं आणि तो मनातून तसं समजत असतो. कारण त्या योग्यतेचे आपण नाही, कारण दादांनी गावकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. कारण त्याच्या मनात जानकी वहिनीबद्दल राग असतो, ऋषिकेश दादाबद्दल नाही. आणि ते ठरवतो. ऋषिकेश तिथं आलेला आहे, सगळे लोक ओरडत आहेत आणि सगळ्या लोकांचं तिथं मतदान घेतलं जातं आणि त्यांच्यावरून फायनल होतं ते म्हणजे ऋषिकेश हाच ही निवडणूक जिंकलेला आहे आणि ऋषिकेश हाच या पदासाठी योग्य आहे. तोच बाजार समितीचं अध्यक्षपद सांभाळू शकतो. हे सगळं प्रूव्ह झालेलं असतं आणि आता ऋषिकेशची जंगी मिरवणूक काढली जाते. पण तिथं असलेल्या सयाजीरावला आता लोक सांगू लागतात, तिथले लोक म्हणत असतात की ऋषिकेश दादांनी आमच्यासाठी जे केलेलं आहे ते कोणीच करू शकलेलं नाही. कारण तुम्ही जो आम्हाला भाव दिलेला होता तो आम्हाला मान्य आहे, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, काही झालं तरी आम्हाला तुम्ही जो भाव दिलेला होता तो एकदाच दिला. त्यानंतर 3 महिने आमचा माल पडून राहिलेला आहे. पण आमच्या ऋषिकेश दादांनी इकडे काहीही झालं तरी प्रत्येक वेळेस ते आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि आम्हाला प्रत्येक मालाला तोच भाव मिळालेला आहे आणि त्यांनी आमचं नेहमी कौतुक केलेलं आहे, आमच्या फायद्याचा विचार केलेला आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि ऋषिकेशबद्दल या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. तेव्हा मात्र इकडे सयाजीरावचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. जणू काय त्याच्या तोंडावर चप्पल फेकून मारली की काय अशी अवस्था सयाजीरावची झालेली असते. आणि इकडे ऋषिकेशने आता बाजी जिंकलेली असते. हे सगळं ऋषिकेशने केलेलं असतं आणि गावकऱ्यांचं त्याच्यावरती असलेलं प्रेम, कारण लोक म्हणतात की आम्हाला माहिती आहे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा असं करू शकत नाही आहेत, ते असं कधीच वागू शकत नाही आहेत. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर ऋषिकेशच्या बाबतीत लोकांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो पाहून ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ते आनंदाश्रू असतात, कारण माझ्या जवळची माणसं माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत, पण ही माझी मानलेली माणसं जी आहेत ती माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहेत हे ऋषिकेशच्या लक्षात येतं. आणि त्याचबरोबर ऋषिकेश म्हणतो की खरंच मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. आज तुमच्या सगळ्यांमुळे हे शक्य झालेलं आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, माझ्या आईनेही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्यामुळं खरंच मी जिंकलो आहे. मला या पदापेक्षाही तुमचा विश्वास हा खूपच महत्त्वाचा वाटत आहे. हे सगळं ऋषिकेश बोलत असतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सयाजीराव मात्र पाहतच राहतो. त्याने केलेला सगळा डाव उधळला गेलेला असतो, त्याच्या हातात काहीही नसतं आणि सयाजीरावला आता तिकडे तोंड पाडून उभा राहण्याशिवाय काही पर्याय नसतो. आणि त्याचबरोबर तिथं जमलेले सर्वजण आहेत ते ऋषिकेशचं कौतुक करत आहेत आणि ऋषिकेशबद्दल ते घोषणा देत आहेत, आम्हाला हे नको आहे, ही सयाजीराव विखे पाटील आम्हाला नको आहे. काही झालं तरी आम्हाला ऋषिकेश दादाच हवे आहेत, कारण ऋषिकेशने मातीतला माणूस बनून लोकांची मनं जिंकलेली असतात आणि सगळ्यांना त्याने जिंकून घेतलेलं असतं. हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. काहीही झालं
तरी ऋषिकेशने आज जे केलेलं आहे त्यामुळं ऋषिकेश आणि जानकी यांनाही खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यातच गुलाब धावत येतो आणि सांगू लागतो की वहिनीसाहेब बाजार समितीच्या अध्यक्षपदी ऋषिकेश दादांची निवड झालेली आहे आणि मिरवणूक लवकरच इकडे येत आहे. आणि मग ऋषिकेश बसच्या स्वागतासाठी तिथे गुलाबची बायको आणि त्याचबरोबर जानकी औक्षणाचं ताट घेऊन उभे असतात आणि ऋषिकेश येताच ऋषिकेशवरून भाकर तुकडा वळून टाकला जातो आणि त्याचं औक्षण केलं जातं. ऋषिकेशचं औक्षण करत जानकी त्याचं कौतुक करू लागते आणि म्हणते की ऋषिकेश आता आपल्याला माघार घ्यायची नाही, काही झालं तरी आपल्याला लढायचं आहे, हे जानकी ऋषिकेशला सांगत असते. अशा पद्धतीने सयाजीरावला तोंडावर पाडत ऋषिकेशने ही निवडणूक जिंकलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.